12 वर्षाची कॅरी दुपारी घरी चकरा मारू लागली. घरामध्ये तुटलेल्या घड्या, जुनी पुस्तकं व पेंटिंग पडलेल्या होत्या. जसंही तिने एक पडदा ओढला तेव्हा तिथे एक तिला लाकडाचा बॉक्स दिसला. त्या बॉक्सवर बारीक नाजूक डिझाइन काढलेलं होतं. तो बॉक्स एकदम जुन्या काळातील होता. त्या बॉक्सला तिने काळजीपूर्वक उघडलं तेव्हा तिला त्यामध्ये एक चावी मिळाली. कॅरी गोंधळात पडली. तेव्हा तिला असा प्रश्न पडला की ही चावी कशाची असावी? दुसऱ्या दिवशी तिने हा प्रश्न तिच्या आजीला विचारला. तेव्हा तिच्या आजीने तिला असं सांगितलं की ही चावी एका मोठ्या पेटीची आहे, जी की गार्डनमध्ये लपून ठेवलेली आहे. पण या पेटीला तोच शोधू शकेल ज्याने असा ठाम निर्णय घेतलाय की तो या गार्डनमधून पेटी शोधून काढेल. कॅरीला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं. कॅरीने गार्डनमध्ये पेटी शोधण्यासाठी सुरुवात केली. तिने खूप वेळ पेटी शोधली. ती हार मानणारच होती की तेवढ्यातच तिचा पाय एका भक्कम जागेवर पडला. तिथे तिने काळजीपूर्वक खोदलं तेव्हा तिला तिथे पेटी सापडली. ती मिळालेली चावी त्या पेटीला एकदम बरोबर बसली. त्या पेटीमध्ये कॅरीच्या कुटुंबाचे पत्र, काही फोटोग्राफ ठेवलेले होते. ते पाहून कॅरी खूप आनंदी झाली. आता पहिला शब्द आपण या स्टोरीच्या माध्यमातून पाहिला तो म्हणजे फिरणे किंवा चकरा मारणे. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात वंडर. लाकडाच्या बॉक्सवर नाजूक डिझाइन काढलेली होती. तर नाजूकला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो इंट्रिकेट. जुना काळ म्हणजेच एन्शंट. कॅरी हार मानणारच होती, पण तेव्हा तिचा पाय एका भक्कम जागेवर पडला. सो हार मानणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात गिव्ह अप. लाकडी बॉक्स यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात वुडन बॉक्स. आणि शेवटचा शब्द भक्कम म्हणजेच फर्म.